महाराज एकटेच बंदिवासात होते की त्यांच्याबरोबर असलेले सैन्य जे होतं ते सगळंच्या सगळं बंदिवासात होतं? नजरकैदेतनं बाहेर पडले त्याच्यानंतर त्या छावणीत नक्की काय झालं? सगळ्यात पहिल्यांदा महाराज पुढे कुठे गेले म्हणजे त्याची काही नोंद आपल्याला सापडते? त्याचा असा काही रूट आपल्याला आता माहिती आहे का किंवा आता तसं काही पुरावे मिळाले? पण मग युवराज संभाजी महाराज नंतर स्वराज्यात कधी आले? तर या सगळ्या प्रकरणात तर मिर्झा राजे आणि रामसिंगांचं पुढे काय झालं? नमस्कार. वी कॅन्डिडच्या शिवरायांचे कैसे वागणे या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या भागात आपण शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाला भेटायला का गेले किंवा तिकडे जायला का तयार झाले आणि आग्र्याला गेल्यावर महाराजांच्या बरोबर काय झालं हे सगळं प्रकरण पाहिलं होतं. त्या एपिसोडच्या शेवटी तारेसर असं म्हणाले होते की सगळे डावपेच करून झाल्यावरती महाराजांनी निर्णय घेतला की आता आपल्याला आग्र्यातून स्वतःहून निसटून जायला पाहिजे. तर आजच्या या एपिसोडमध्ये आपण तारेसरांकडनं समजून घेऊयात की त्याच्या पुढे या सगळ्या प्रकरणात काय झालं. तारेसर, या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत. नमस्कार. आपण मागचा एपिसोड जिथं थांबवला होता की महाराजांनी निर्णय घेतला की आता आपल्याला स्वतःहून तिथून निसटून जायला पाहिजे. तर त्याच्या दृष्टीने मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की औरंगजेबानी महाराजांना बंदिवासात टाकलं होतं, पण मग महाराज एकटेच बंदिवासात होते की त्यांच्याबरोबर असलेले सगळे त्यांचे साथीदार किंवा सैन्य जे होतं ते सगळंच्या सगळं बंदिवासात होतं? नाही, महाराजांबरोबर जे 450 लोक गेले होते त्यापैकी महाराज हे एकटेच एक प्रकारे बंदिवासात आहेत. बरं. आणि हा बंदिवास म्हणजे हाऊस अरेस्ट, ज्याला आपण मराठीत नजरकैद असा शब्द आहे. म्हणजे महाराज आतल्या आत फिरू शकतायत जिथे ते उतरले आहेत, ज्या डेऱ्यामध्ये उतरलेत, ज्या शामियान्यात ते आहेत तिथे ते आतल्या आत जाऊ शकतायत. अच्छा. इतकंच नाही तर त्यांचा जो डेरा आहे, डेरा म्हणजे शामियाना आणि त्यांचं जे सैन्य उतरलेलं आहे, त्या डेऱ्याच्या पलीकडच्या बाजूलाच रामसिंगचा डेरा आहे. महाराज रामसिंगलाही भेटायला जाऊ शकतायत. अच्छा. मात्र महाराज त्या ठरलेल्या परिसराच्या बाहेर जाऊ शकत नाहीत. अच्छा. आणि इतर सर्व मंडळी, त्यांना महाराजांबरोबर गेले इतर सर्व लोक, त्यांना मात्र बाहेर जायला आत यायला परवानगी आहे. अच्छा. युवराज संभाजी महाराज तर रामसिंगाबरोबर औरंगजेबाच्या दरबारातही जात आहेत, त्यांनाही परवानगी आहे. फक्त महाराजांनाच त्या परिसराच्या बाहेर जाण्यासाठी एक प्रकारे बंदी आहे. अच्छा, म्हणजे महाराज बंदिवासात आहेत म्हणजे असं एका ठिकाणी कैद करून ठेवलं असं नाही आहे, त्यांच्या छावणीमध्ये ते तिथल्या तिथं फिरू शकतात. एका शामियानामध्ये ते आहेत. हां. आणि त्या शामियानाच्या बाजूनी जे पहारे आहेत ते रामसिंगचे आहेत. रामसिंगचे 4 सरदार, सैनिक म्हणू पाहिजे तर, ते आतल्या बाजूनी पहारा देत आहेत. आतल्या म्हणजे शामियान्याच्या बाहेर, पण एकंदर जे काही पहारे आहेत त्यातला सगळ्यात आतला जो लेयर आहे तो रामसिंगचा आहे. हा लेयर महाराजांच्या सुरक्षिततेसाठी आहे. फुलाद खानाने महाराजांना बंदिवासात टाकलं होतं. तर फुलाद खानाच्या सैन्यापैकी कुणी महाराजांना जाऊन घातपाताने मारू नये म्हणून महाराजांच्या रक्षणाच्या काळजी पोटी रामसिंगनी हा लेअर ठेवला होता आतल्या बाजूला. म्हणजे मिर्झा राजांचा जो शब्द होता तो रामसिंगाने तसा पाळला होता. तसा पाळला होता. ते ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला तो प्रकरण माहिती आहे महाराजांचं की महाराजांनी आजारी पडण्याचं एक प्रकारे सगळं नाटक उभं केलं, मग मिठाई वाटली आणि मग त्या ह्याच्यातनं पेढ्यांच्या पेटाऱ्यातनं महाराज त्या नजरकैदेतनं बाहेर पडले. हे प्रकरण तर सगळ्याच प्रेक्षकांना आपल्याला माहिती आहे. पण आता त्याच्या पुढचा मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की महाराज जेव्हा या बंदिवासातनं बाहेर पडले, नजरकैदेतनं बाहेर पडले, त्याच्यानंतर त्या छावणीत नक्की काय झालं? ज्या दिवशी महाराज बाहेर पडले त्या दिवशी शुक्रवार आणि तारीख आहे 17 ऑगस्ट 1666. या दिवशी साधारणतः 4 वाजता पेटाऱ्यातनं महाराज बंदिवासातनं बाहेर पडले आणि त्यांचं जिथे ठरलं होतं त्या दिशेने ते पेटारे गेले. सुरुवातीचे 1-2 उघडून पाहिले, पण नंतर मात्र ते उघडले गेले नाहीत आणि महाराज सुखरूप बाहेर पडले. ते बाहेर पडल्यावरती हिरोजी फर्जंद यांनी महाराजांसारखाच वेश धारण करून महाराजांच्या पलंगावरती ते जाऊन झोपले. अंगावर पांघरून घेतलं, चादर घेतली की ते आजारी आहेत असंच महाराजांनी सांगितलं होतं. त्याप्रमाणे आता हिरोजी फर्जंद तिथे जाऊन आजारी पडले आणि त्यांचे पाय चेपत एक जण हा तिथे बसून आहे. आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलंय बाहेर की महाराजांचा म्हणजे आजारी आहे, शिर दुखते आहे.
त्यांनी स्वतः सगळ्यांना सांगितल्यामुळे फारसं कोणी वर्दळ अपेक्षितही नव्हती, फारशी काही महाराज झोपून येत. ती संध्याकाळ तशीच गेली. रात्री रामसिंगचे जे आतल्या लेअरमधले पहारेकरी आहेत त्यातला बलराम नावाचा एक पहारेकरी हा रात्री येऊन पाहून गेला. त्यांनी पाहिलं की महाराज झोपलेत. लांबून झरोक्यातनं त्यांनी पाहिलं साधारण, आणि अगदी ते काही त्यांच्या पलंगापर्यंत येत होते असं नाही बघण्यासाठी, लांबून नजर टाकून ते जायचे. तर या हिरोजींनी आपला एक हात त्या चादरी बाहेर काढला होता आणि त्याच्यामध्ये सोन्याचं कड महाराजांचं होतं. महाराजांचे ज्या जोडे आहेत तेही तिथे खालीच ठेवलेले होते पलंगाच्या. महाराजांचा जो मंदिर आहे तोही तिथेच ठेवला होता. म्हणजे थोडक्यात महाराज झोपल्यानंतर त्यांची जी बाकीचे जे वस्तू आहेत ते आजूबाजूला जशा होत्या तशाच ठेवलेल्या आहेत. त्यामुळे जोडू महाराजच झोपले आहेत असा तो आभास निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या थोडा आधी अर्धा तास, ज्याला आपण झुंजूमुंजूची वेळ म्हणतो, त्यावेळेला हा बलराम परत बघायला आला आणि त्याने परत पाहिलं की हा महाराज झोपले आहेत. थोड्या वेळाने महाराज म्हणजेच हिरोजी उठले आणि सुकामेवा मागवून खाल्ला त्यांनी. म्हणजे याचा अर्थ महाराज सकाळी काही तिथे नाश्ता ज्याला आपण म्हणू तशा पदार्थ काही खात असले पाहिजेत, त्याप्रमाणे तोही नेल्याची नोंद आहे. आणि मग थोड्या वेळाने हिरोजींनी आपला वेश बदलला, आपला नेहमीचा वेश घातला आणि ते तिथून बाहेर पडले. बाहेर पडताना त्यांनी सांगितलं की मी औषध घेऊन येतो. महाराज आजारी आहेत, त्यांना म्हणजे डिस्टर्ब करू नका, मी औषध घेऊन येतो असं म्हणून ते तिथनं बाहेर पडले. ही सकाळची वेळ आहे, दुसऱ्या दिवशी. आणि मग ते तिथून जे गेले ते गेलेच, परत कोणीच आलं नाही. आणि एकदम शांतता पसरली. दरबारची वेळ व्हायला आली तरी कोणी काही येत नाही. आणि म्हणून मग हे बघण्यासाठी आत गेले आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आतमध्ये कोणी नाही. जे महाराज त्याच्यातनं निसटून गेलेत हे मुघलांना कळायला दुसरा दिवस उजाडावा लागला होता. तोपर्यंत कोणालाही सुगावा सुद्धा लागला नाही. अच्छा. म्हणजे एक प्रकारे त्यांचे जे पहारे आहेत ते त्या रिकाम्या पलंगाला आणि त्याच्यावर ठेवलेल्या त्या महाराजांच्या वस्तूंना आहेत. एक आरसा, एक मंदिर म्हणजे शिरोभूषण आणि महाराजांचे जोडे, हे एवढंच तिथं त्यांना ते लांबून दिसलं. आणि पालख्या, काही रिकाम्या पालख्या या आजूबाजूला तिथं छावणीत पडलेल्या होत्या. या वस्तूंभोवती ही मंडळी पहारा देतात. पण मग जेव्हा या सगळ्या मुघल सैन्याला किंवा तिथल्या आजूबाजूच्या पहारेकरांना कळलं की आता महाराज नाही आहेत, त्याच्यानंतर तिथे काय घडलं? त्यांनी हे जाऊन फुलात खालाला आणि रामसिंगला सांगितलं. बर. आणि मग मात्र रामसिंगला आणि ते दोघं धावत आग्र्यातल्याच किल्ल्यामधल्या औरंगजेबाकडे गेले. तो तिथंच आहे. आणि औरंगजेबाला त्यांनी सांगितलं, रामसिंगांनी मध्यस्था थ्रू सांगितलं आणि फुलात खानांनी डायरेक्ट सांगितलं. वेगवेगळ्या वेळी गेले असावेत हे दोघं. आणि त्यांनी ही हकीकत सांगितली. औरंगजेब सुद्धा शॉक अँड सरप्राईज झाला की अरे असं कसं घडलं. फुलात खानाने सांगितलं, कसे गेले कळलं नाही म्हणला. औरंगजेबाने त्याला सांगितलं की तू जाऊन आता शोध कर, त्यांना शोधा तुम्ही त्यांना. आणि मग त्यांनी सबंध आग्र्यामध्ये झडती सत्र चालू केलं. आधी त्यांनी शोधलं नेमकं कसं गेले, म्हणजे फुलात खानाने. झडती सत्र तर चालूच होतं पण त्यांचं शोधही सुरू झाला की हे घडलं कसं, नेमकं गेले कधी, आणि आत्ता गेले आहेत, काल गेले आहेत का फार आधी कधी गेले आहेत, हेही त्यांना त्यावेळेला उलगड येणार. महाराज कधी गेले तेच समजेना त्यांना. आणि मग अशा अवस्थेत त्यांनी ते शोधणं हे चालू केलं. फुलात खानाला जेव्हा औरंगजेबाशी बोलला त्यावेळेला त्यांनी काय म्हणलं पाहाय, सभासद बखरीत त्याची नोंद आहे. राजा कोठडीत होता, म्हणजे महाराज कोठडीत होते किंवा महाराज बंदिवासात होते. वरचेवर जाऊन पाहत असता एकाएकी गायब झाला. अचानक गायब झाले, व्हॅनिश झाले असं तो म्हणतोय. पळाला की जमिनीमध्ये घुसला की आसमानात गेला हे न कळे. कुठे गेला ते कळत नाही. आम्ही जवळच आहो, म्हणजे आम्ही तिथेच होतो. देखत देखत नाहीसा झाला, काय हुन्नर झाला न कळे. कसं काय महाराज गेले काही कळत नाहीये अशा अर्थाचं तो बोलला. त्याच्यात पुढं अर्थात शोध सुरू झाला. त्यातलं एक वाक्य फार छान आहे त्यांनी दिलेलं, की म्हणजे बादशहानी त्याच्या मनात शंका धरली की यार आता आपल्याला पण धोका आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हणलंय की
लोक कंबरबस्ती करून रात्रंदिवस जवळ ठेवले. म्हणजे स्वतःभोवती पण पहारा हा त्यांनी वाढवला. स्वतःच्या पण सुरक्षिततेची की न जाणो नकळत महाराज इथे येतील आणि महाराजांची ती धास्ती हा, त्यांनी धास्ती त्यांनी घेतली आणि अशा प्रकारे स्वतःची सुरक्षितता वाढवली अशी नोंद आहे. अच्छा. औरंगजेब पण महाराजांना तिथं त्या ह्याला घाबरून होता थोडा, म्हणजे जरी महाराज बंदी असत होते तरी मनातनं तो घाबरला. घाबरला. मग आता जेव्हा महाराज छावणीतून निसटले, त्या बंदिवासातून निसटले, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा महाराज पुढे कुठे गेले, म्हणजे त्याची काही नोंद आपल्याला सापडते का? किंवा छावणीतनं बाहेर पडल्यावरती हम्म, ते पेटारे, ज्यात महाराज आणि युवराज संभाजी महाराज आहेत ते पेटारे हम्म, ठरलेल्या ठिकाणी काही अंतरावरती मथुरेच्या दिशेनं जाऊन थांबले बरं. आणि महाराज त्यातनं बाहेर आले. हम्म, त्यावेळेला तिथे बाजी जेदे, हम्म, दत्ताजी, हम्म, त्र्यंबक, हम्म, राघव मित्रा, हम्म. निराजी रावजी हे महाराजांचे सहकारी आहेत. अच्छा. आणि अंदाज असा आहे की घोड्यावरनं हम्म, ही मंडळी पुढे उत्तरेच्या दिशेने थोडंसं, म्हणजे मग आग्र्याहून राजगडला दक्षिणेकडं किंवा राजगडच्या दिशेने न येता, आलं त्या रस्त्याने न येता विरुद्ध बाजूला अच्छा. मथुरेकडे हे सगळे गेले. मथुरा ही काहीशी विरुद्ध बाजूला आहे. अच्छा. आणि मथुरेच्या दिशेने जाण्याचं कारण असं हम्म, की एकतर तिथे महाराजांचे परिचित लोक आहेत, मराठी आहेत, हम्म, त्यांच्याकडे युवराज संभाजी महाराजांना ठेवता येईल अच्छा. त्यांच्या सुरक्षिततेसाठी. कारण आता परत स्वराज्यात जायचं तर लांब लांबच्या मजला मारावे लागतील. लॉंग जर्नी आहे आपण म्हणतो तसं. हो, हो. मोठं अंतर आहे, कमी दिवसात पार करायचंय, हम्म, धोका आहे जीवाला, रिस्क आहे. म्हणजे आणि युवराज लहान आहेत, त्यांना या सगळ्या प्रवासात धावपळीचा त्यांना तो त्रास नको आहे. त्रास नको. शिवाय महाराज, एक लहान मुलगा आणि एक मोठी व्यक्ती जवळ बरोबर बघितली की कोणालाही संशय येणं साहजिक आहे. म्हणून दोघांनाही धोका पण आहे. हम्म, म्हणून दोघांना वेगवेगळं जायला पाहिजे हम्म, हाही विचार त्याच्यामध्ये आहे. अच्छा. आणि त्याच्यामध्ये परत असं आहे की आता जो शोध सुरू होईल हम्म, तो आग्रा ते राजगड या रूटवर जास्ती करून सुरू होईल. हो. त्या मानानं पलीकडची बाजू ही निर्धास्त आहे. म्हणून महाराजांनी मथुरेला जायचा निर्णय घेतला आणि महाराज आणि युवराज संभाजी महाराज आणि ही सर्व सहकारी अच्छा. हे मथुरेला वरच्या बाजूला गेले. मथुरेला मोरोपंत पेशव्यांचे मेव्हणे हम्म, कृष्णाजी मथुरे आणि त्यांचे कुटुंबीय राहत आहेत. अच्छा. आणि मग महाराज त्यांच्याकडे गेले आणि महाराजांनी त्यांना असं सांगितलं की हा असा असा धोका आहे आम्हाला पुढे जाण्यामध्ये, तर युवराजांना आम्ही तुमच्याकडे ठेवतो बरं. आणि आमचं पत्र आणि जासूस ज्या वेळेला येईल त्याच वेळी तुम्ही युवराजांना घेऊन स्वराज्यात या. तो पावे तो संभाजी महाराजांना आपल्याजवळच ठेवा. हम्म, हम्म, असं म्हणून महाराजांनी त्यांच्या हाती त्यांना सुरक्षित सोपवलं. हम्म, आणि महाराज वेशांतर करून बैरागी वेश धारण केला. ही दुसऱ्या दिवशीची पहाट आहे साधारणतः हे सगळं जे घडतंय. महाराज ज्या दिवशी निघाले बंदिवासातनं संध्याकाळी 4च्या आसपास ते निघाले. हो, हो. त्या दिवशी रात्रभर प्रवास करून ते मथुरेला पोहोचले आणि साधारण पहाटे हे घडलं असावं. अच्छा. आणि त्यांनी संभाजी महाराजांना सुरक्षित तिथे ठेवलं आणि वेशांतर करून पहाटे महाराज मथुरेहून पुढच्या प्रवासासाठी रवाना झाले. अच्छा. तर मी तेच विचारणार होतो की त्यांचा असा काही रूट आपल्याला आता माहिती आहे का, किंवा आता तसा काही पुरावे मिळालेत का ते, की तिथून परत स्वराज्यात कसे आले? मग मथुरेहून महाराज पुढे जे आले ते नेमके कोणत्या मार्गाने आले हे आज निश्चित सांगता येत नाही. बरं. वेगवेगळ्या साधनांमधनं वेगवेगळे मार्ग दिलेले आहेत. अच्छा. आता उदाहरणार्थ जर आपण सभासद बखर म्हटलं तर सभासद बखरीवर असा उल्लेख की महाराज तिथून काशीला गेले, काशीहून गंगा स्नान, विश्वेश्वराचं दर्शन घेतलं आणि प्रयाग म्हणजे अलाहाबाद, गया, गोंडवन आणि तसं पुढे जाऊन गोवळकोंड्याला जाऊन विजापूर मार्गे स्वराज्यात आले. बरं. म्हणजे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर या भागातनं आले नाही, ते पूर्णतः वळसा घालून सुरक्षित मार्गाने आले असं अच्छा. सभासद बखरीतनं दिसतंय. अच्छा. 91 कलमी बखरीमध्ये उत्तर मानस, वाराणसी, प्रयाग, गया, देवगड, इंदोर, बालाघाट, कडेवली या मार्गाने आले अशी नोंद आहे. बरं. म्हणजे थोडक्यात अनेक मार्गांनी, वेगवेगळ्या मार्गांनी ते आले असं दिसतंय. चिटणीसांनी मथुरा आणि कुरुक्षेत्र असंही पण म्हटलंय अच्छा. चिटणीस बखरीमध्ये. अच्छा. म्हणजे थोडक्यात ते रूट्स वेगवेगळे दिलेले आहेत.
पण एवढं मात्र होतं की वेषांतर जरी केलं असलं तरी महाराजांच्या जीवाला काही धोका निश्चित निर्माण झाला या रस्त्यावर. सभासद बखरीतही तसा उल्लेख आहे. आणि त्याच्यावर मात करत करत झपाट्यानं महाराज सुरक्षितरित्या स्वराज्यात आले. त्यांना म्हणजे औरंगजेबाला त्यांना पकडणं शक्य झालं नाही. मग जेव्हा महाराज स्वराज्यात आले तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा महाराज कुठे गेले होते, की तसं काही आपल्याला त्याचं काही घटना माहिती आहेत का? एका बखरीत असा उल्लेख आहे की महाराज पन्हाळ्यामार्गे स्वराज्यात आले. पन्हाळा प्रांती आले म्हटलंय. अच्छा. कुठूनही जरी आले तरी स्वराज्यात आल्या आल्या त्यांनी मीच महाराज आहे असं न सांगता बैराग्याच्या वेशातच आपल्या 3 सहकाऱ्यांबरोबर त्यांनी राजगडला गेले आणि राजमाता जिजाऊ साहेबांच्या भेटीला गेले. आणि मग तिथे त्यांनी आपली ओळख ही खरी सांगितली की आम्ही सुटून परत आलो. पण मग आता महाराज तर स्वराज्यात पोहोचले, पण मग युवराज संभाजी महाराज नंतर स्वराज्यात कधी आले किंवा ते कसे आले पुढे? मग महाराज राजगडला परत आल्यावर त्यांनी अफवा पसरवून दिली की वाटेमध्ये युवराजांचा मृत्यू झाला म्हणून. ही अफवा पसरवण्याचं कारण असं की त्यामुळे आता औरंगजेबाचा जो शोध आहे तो पूर्णतः थांबेल. महाराज पोचले आणि युवराजांचं निधन झालं हे ज्या वेळेला औरंगजेब आणि त्याच्या सैनिकांच्या कानावर जाईल त्यावेळेला आपोआपच महाराजांचा म्हणजे शोध हा थांबेल आणि धोका टळेल. आणि म्हणून महाराजांनी तशी अफवा पसरवली. आणि मग काही दिवसांनी महाराजांनी आपला एक जासूद आणि एक पत्र हे मथुरेला रवाना केलं. तो जो जासूद आहे तो नेहमीच्याच मार्गाने मथुरेला गेला. ज्या मार्गाने महाराज जाताना गेले त्याच मार्गाने तो आग्र्याहून मथुरेला गेला. आणि मग त्यांनी महाराजांचं ते पत्र दिलं. आणि मग कृष्णाजी पंत, त्यांचे 2 भाऊ आणि त्यांची आई असे सगळे सहकुटुंब संभाजी महाराजांना घेऊन स्वराज्यात परत आले सुखरूप. त्यांना काही धोका झाला नाही. आपले कुटुंबियासारखे आणले त्यांनी. आणि मग त्यांना सुखरूप आणल्याबद्दल कृष्णाजी मथुरे आणि त्यांच्या 2 भावांना महाराजांनी विश्वासराव अशी पदवी दिली आणि 1,00,000 होन हे बक्षीस दिले आणि 10,000 होनांची तैनात ही लावून दिली. तैनात म्हणजे रेग्युलर ज्याला आपण सॅलरी किंवा पेमेंट म्हणू तशा पद्धतीनं बक्षीस हे त्यांना बक्षीस स्वरूपामध्ये महाराजांनी त्यांची पण सोय महाराजांनी स्वराज्यामध्ये व्यवस्थित लावली. कारण आता परत जाण्यात कदाचित धोका असेल. त्यामुळे इन्स्टंट ॲप्रिसिएशन महाराजांचा तो गुण परत तिथे दिसतो आपल्याला. म्हणजे त्यांचं कौतुकही केलं आणि त्यांच्या पुढच्या भवितव्याची पण काळजी महाराजांनी घेतली. कारण आता हे जर परत गेले तर कदाचित त्यांना धोका निर्माण होईल, औरंगजेब सोडणार नाही. म्हणून बहुतेक महाराजांनी त्यांची इथे व्यवस्था ही पुढे लावली असावी असं त्याच्यावरनं अंदाज करता येतो. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा की महाराज बंदिवासात न सुटले आणि पुढे मथुरेला ते पोहोचले, पण मग या सगळ्या ह्याच्यामध्ये महाराजांबरोबर जे इतर सैनिक होते किंवा 450 जे लोक आले ते कसे ह्याच्यात सगळ्यातनं बाहेर पडाले? असं ठरलं होतं की जे काही लोक उरले होते त्यांनी जसं जमेल तसं आपापल्या पद्धतीने परत जायचं. पण त्याच्याही आधी महाराजांनी काही लोकांसाठी हे खास परवाने हे औरंगजेबाकडे मागितले होते की यांना जायला परवानगी द्या तुम्ही. आणि औरंगजेबाला ते बरंच होतं की महाराजांचं सैन्य हे जेवढं जाईल स्वतःहून आपणहून तेवढं त्याला ते हवंच होतं. अर्थात औरंगजेबाने ते परवाने काही लगेच दिले नाही. थोडा विचार करून त्याच्या नेहमीच्या पद्धतीनं डिले करून मग त्यांनी ते परवाने दिले. आणि मग कवींद्र परमानंद आणि इतरही अनेक जण हे त्या अधिकृत परवान्यांना घेऊन ते परत आले. आणि जे उरले होते ते महाराजांबरोबर काही महाराजांबरोबर मथुरेपर्यंत गेले. 3 जण तर महाराजांबरोबर राजगडलाच आले. 3 ते 4 जण हे आग्र्यात सापडले. 2 वकील महाराजांचे ते रघुनाथ पंत सापडले. म्हणजे थोडक्यात काही मंडळी सापडली औरंगजेबाला. अर्थात ती पुढे सोडवली महाराजांनी. पण काही सापडले, काही महाराजांबरोबर होते आणि काही आधीच परवाने घेऊन परत गेले होते. रामसिंगनीच उलट काही वेळेला आग्रह धरला की महाराज यांना तुम्ही परत कशासाठी पाठवता? म्हणजे हे लोक तुम्हाला काही गरज पडली तर हेच तुमच्या सुरक्षेसाठी. त्यांनीच काही लोकांना आग्रह करून आपल्या मागच्या वागेत थांबवून घेतलं. म्हणजे महाराजांनी त्यांना जायला सांगितलं आणि रामसिंगनी त्यांना आपल्या परत परसबागेमध्ये मुक्कामाची सोय त्यांच्या करून घेतली. मग आता या सगळ्या प्रकरणामध्ये एक प्रश्न असा येतो की
मिर्झा राजांना जेव्हा शंका आली तेव्हा त्यांनी महाराजांना उत्तरेला पाठवायचं ठरवलं. तिथून महाराज आग्र्याला गेले, तिथल्या सगळ्या घटना घडल्या, महाराज स्वराज्यात परत आले. तर ह्याच्यामध्ये औरंगजेबाचा मिर्झा राजांवरती असलेला विश्वास आणि रामसिंगांचं तिथे असलेलं एकूण महाराजांशी कनेक्शन, तर या सगळ्या प्रकरणात तर मिर्झा राजा आणि रामसिंगांचं पुढे काय झालं मग? या दोघांचाही जे महत्त्व आहे औरंगजेबाच्या दरबारात ते एकदम कमी झालं. हो. मिर्झा राजे यावेळेला महाराष्ट्रामध्ये भूम या गावामध्ये आहेत. बरं. त्या परिसरात त्यांचा मुक्काम आहे. बरं. आणि रामसिंग अर्थात हा आग्र्यात आहे, पुढे तो महाराजांना शोधण्यासाठी म्हणून लगेच बाहेरही पडला होता. अच्छा. पण औरंगजेब या दोघांवरही नाराज झाला आणि त्यांनी रामसिंगची मनसबही काढून घेतली. बरं. जहागीर त्याला जी काही होती ती काढून घेतली. त्याला दरबारात यायलाही मनाई केली. अच्छा. आणि खरं तर त्यांनी त्याला मारलंच असतं, पण केवळ तो मिर्झा राजांचा मुलगा आहे. कारण त्याला असा संशय होता की या संबंध प्रकरणामध्ये मिर्झा राजांनी आणि विशेषतः रामसिंगनी महाराजांना परत जायला मदत केली, असं त्याच्या डोक्यात ते एक पक्क बसलं होतं. म्हणून त्यांनी हे सगळी एक प्रकारे शिक्षा, वास्तविक तसं काही नव्हतं. रामसिंगचा याच्यामध्ये काहीच तसा संबंध नाही महाराजांच्या परत येण्यामध्ये. महाराज स्वकर्तृत्वावर स्वतःच्या प्लॅनिंगवर परत आलेत. पण तरी औरंगजेबाने ते खापर रामसिंगावर फोडलं आणि त्याला हे सगळं बंदी करून त्याची मनसबही काढून घेतली. आणि मिर्झा राजांनाही त्यांनी सांगितलं, मिर्झा राजांचाही तिकडे पराभव होत होता विजापूरकरांबरोबर. म्हणून त्यांनी त्याला सांगितलं की तू आता परत यायला सुरुवात कर आणि मी आता दक्षिणेत उतरतो, असं ते त्याचं तिथे धोरण आधीपासून चाललं होतं त्याचं, की मी जातो दक्षिणेत आता, पण तू आता परत ये, असं मिर्झा राजांना औरंगजेब म्हणतोय. महाराज राजगडावर आल्यानंतर साधारणतः पुढे 10-12 महिन्यांनी बऱ्हाणपूरच्या जवळ मिर्झा राजांचा मृत्यू आहे, ते मरण पावले. आणि त्यांचा एक मुलगा कीरत सिंग हा तिथे त्यांच्याबरोबर आहे. त्याला असा संशय आला की आपला वडिलांचा मृत्यू हा नॅचरल नाही आहे, हा विषप्रयोगाने मृत्यू आहे. मिर्झा राजांचा जो कारकून आहे किंवा पर्सनल असिस्टंट म्हणू आपण, त्या उदयराज मुंशीवर त्याचा संशय आला की या उदयराजनीच आपल्या वडिलांना विष देऊन मारलं. आणि अर्थात ते औरंगजेबाच्या सांगण्यावरून मारलं, कारण दुसरं कोण हे करणार नाही. म्हणून किरत ह्या उदयराजच्या पाठीमागे लागला आणि उदयराज तिथून पळाला आणि बऱ्हाणपूरच्या सुभेदाराच्या संरक्षणाखाली जाऊन लपला. त्यांनी तिथे धर्मांतरही केलं आणि त्या संरक्षणामुळे मग मात्र किरतनी त्याचा पाठलाग करणं सोडून दिलं आणि तो हात हलवत परत आला. पण मिर्झा राजांचा मृत्यू आणि रामसिंगची एक प्रकारे अवहेलना असं पुढे आलं. आणि नंतर मिर्झा राजे ज्यावेळेला मरण पावले हे औरंगजेबाला कळलं, मग त्यांनी रामसिंगची मनसब त्याला परत दिली एक प्रकारे आणि त्याला आसामच्या लढाईवर पाठवलं. आणि मग इथे मात्र त्यांचा या एकंदर सगळ्या प्रकरणाशी असलेला संबंध हा संपला. तारे सरांनी आत्ता सांगितलेलं जे प्रकरण आहे की महाराज सुखरूपपणे आग्र्यावरून सुटले, पण आता या आग्र्यावरून सुटकेच्या घटनेनंतर महाराजांच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची घटना घडणार आहे. तर ती घटना नक्की काय आहे आणि त्याच्या मागचे महाराजांचे विशेष पैलू काय आहेत हे पाहणार आहोत आपण आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये. तर नक्की पहा शिवरायांचे कैसे वागणे या पॉडकास्ट सिरीजचा पुढचा एपिसोड फक्त वी कॅन्डिड चॅनलवरती. थँक्यू.